आरोग्य जागृती. माधुरी दानेकर यांच्याशी आपण बोलणार आहोत. आज मधुमेह दिवस आहे. या निमित्ताने यांनी खूप मोठा चांगला कॅम्प ठेवलेला आहे, ज्यामध्ये ते न्यूरोथेरपीच्या माध्यमातून सर्व रोगावर उपचार करतात. त्याचबरोबर इथे फिजिओथेरपी क्लिनिक पण आहे, ज्यामध्ये फिजिओथेरपीची पण दिली जाते. आता आपला न्यूरो म्हणजे काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तर जाणूया सुनीता मॅडम कडनं. चला. नमस्कार मॅडम. आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मॅम, आज मधुमेह दिवस आहे. या निमित्ताने तुम्ही जे कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आणि यामध्ये जे रिवायव्ह हेल्थ केअर सेंटर न्यूरोथेरपी जे आहे त्या माध्यमातून आपण सर्व रोगावर उपचार करत असतात. तर याबद्दल नेमकं काय आहे आणि न्यूरोथेरपी म्हणजे काय, नेमकं काय याचं कन्सेप्ट आहे? न्यूरोथेरपी ही विदाउट मेडिसिन थेरपी आहे. ह्याच्यात कुठल्याही प्रकारची औषधे दिल्या जात नाही. ही पूर्ण शरीराला स्टिम्युलेट केली जाते. म्हणजे तुमच्या शरीरावर आमचे पॉईंट्स आहेत त्याप्रमाणे दाब देऊन तुमच्या ज्या काही ग्रंथीला अडथळा आला असेल, जिथे कुठे सर्क्युलेशनला अडथळा आलेला असेल तिथं ते दाब देऊन ते प्रॉपर केलं जातं आणि तुमच्या बॉडीची स्टिम्युलिटी केली जाते. डायजेशन, सर्क्युलेशन ह्यावर ही थेरपी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काम करते. मॅडम, हे जसं जुनाट रोग असतात, जसं पॅरालिसिस असतं, असे अर्धांगवायू ज्याला म्हणतो आपण, अशा जुनाट रोगावर कसं उपचार केला जातो? तशाच कुठल्याही आजारावर त्याच पद्धतीने इलाज केला जातो. वेळ लागतो थोडासा, म्हणजे कधी रिझल्ट मिळेल सांगता येत नाही. कोणाला लवकर मिळतो, कोणाला वेळ लागतो. किती दिवसाचा आजार आहे त्याच्यावर आहे. पण आता हे पॅरालिसिस, समजा पॅरालिसिस आपल्याला सगळे क्लॉटिंगमुळे झालेलं आहे, सर्क्युलेशन थांबलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. ब्रेन एफेक्ट झालेला आहे, तेवढं ते व्हायला त्याला थोडा वेळ लागतो. आणि आज जे रुग्णामध्ये गैरसमज आहे न्यूरोथेरपी बद्दल, त्याबद्दल काय सांगणार आपण? कुठल्या न्यूरोथेरपी? जसं आता न्यूरोथेरपी म्हणजे लोकांच्या दिमागात येते न्यूरोचं ट्रीटमेंट, तर याबद्दल थोडं सविस्तर माहिती. न्यूरोथेरपी म्हणजे पुष्कळांना वाटतं न्यूरोथेरपी म्हणजे अगदीच मेडिसिन वाल्यांचं, न्यूरोसर्जन वगैरे किंवा असे लोक एकदा एखाद्या वेळेस विचारायला. पण बऱ्यापैकी ही न्यूरोथेरपी पण आता माहिती आहे आपल्या शहरामध्ये पण. तर न्यूरोथेरपी विदाउट मेडिसिन असल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाही, कारण तुमची स्वतःची बॉडीच काम करते. म्हणजे शरीरामध्ये आपली मेडिसिन आपले ईश्वराने आपल्याला सगळं दिलेलं आहे आणि त्याच्यात काहीतरी अडथळा आलेला आहे म्हणून आपलं ते आजार किंवा काही कार्य थांबलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते कार्य आपण त्या प्रेशरनुसार आपण व्यवस्थित करतो. खूपच छान. ह्या सुनीता मॅडमने आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मॅडम, मला एवढं सांगा की न्यूरोथेरपी क्लिनिक आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपल्याकडे आहे, यामध्ये कसं आणि काय असतं, कसं कोणत्या पद्धतीने केलं जातं ते? पेशंट आपण ट्रीट करतोच म्हणजे, आणि ट्रेनिंग पण म्हणजे 12वी पास नंतर मुलांना हे ट्रेनिंग दिलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही फील्डचा असला आणि कुठलाही एज फॅक्टर नाही त्याच्यात, कुठल्याही एजमध्ये शिकू शकता. कारण ज्याला ही सेवा द्यायची इच्छा आहे, मानवी सेवेचं कार्य आहे मुख्य म्हणजे. ही थेरपी म्हणजे असं मेडिकल लाईनमध्ये सारखं मेडिसिन दिले तुम्हाला झाले आणि बरं झाले असं नाही. तिथं तुमचं एक सेवा व्रत आहे. तर सेवा तुम्ही मनापासून देऊन घेणाऱ्यांनी सुद्धा ती श्रद्धेने घ्यायला पाहिजे. खूपच छान. मॅडम, म्हणजे रिवायव्ह हेल्थ केअर सेंटर जे तुम्ही 20 वर्षापासून चालवत आहे, खूपच कौतुकास्पद आहे आणि लोकांना पण याबद्दल चांगला रिझल्ट पण मिळालेला आहे. असे कोणते रुग्ण ज्यांचे तुम्हाला न विसरण्यासारखे आहे? म्हणजे माझे तर सगळेच रुग्ण असे की न विसरण्यासारखे, किंवा माझा प्रत्येकाचा घरचा संबंध आहे की, कारण ते म्हणजे कुठेही म्हणत नाहीत हो आम्ही झालो तर ह्या मॅडममुळे बऱ्याच झालो, असं प्रत्येक जण म्हणतात. खूपच छान. ह्या होत्या सुनीता मॅडम, ज्यांनी आपल्याला न्यूरोथेरपी बद्दल जे आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. पण आज आपल्या सोबत पुन्हा एक डॉक्टर आहे की जे फिजिओथेरपिस्ट आहे आणि खूप अनुभवी आहे. खूप त्यांचं रिझल्ट चांगला आलेला आहे. फिजिओथेरपी क्लिनिक इथं चालते, रिवायव्हल या नावाने चालत आहे. त्या डॉक्टर माधुरी दानेकर मॅडम आहे. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की फिजिओथेरपी च्या माध्यमातून न्यूरो पेशंटसाठी किंवा न्यूरोथेरपी याच्या माध्यमातून कसं संगम केलेला आहे. मॅडम, आपलं आरोग्य जगतमध्ये स्वागत आहे. मॅडम, जसं की मॅडम सुनीता मॅडमने खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही फिजिओथेरपिस्ट आहात आणि तुमचा पण खूप मोठा अनुभव आहे. त्या माध्यमातून आपण जनतेला काय सांगणार?
मी गेल्या 15 वर्षापासून फिजिओथेरपीमध्ये काम करतीये आणि त्याचबरोबर न्यूरोथेरपी ही फील्ड मी लहानपणापासून अनुभवात आली आहे आणि त्याचा जो उत्सुकता माझ्यामध्ये होती त्यातनं मी न्यूरोथेरपीचं पण ट्रेनिंग घेतलंय, तो पण कोर्स कम्प्लीट केलाय आणि गेल्या 4-5 वर्षापासून न्यूरोथेरपीची सुद्धा मी प्रॅक्टिस फिजिओथेरपी बरोबर करते. ऍक्च्युली ह्याचा संगम जो आहे हा मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप फायदेशीर ठरलाय. कारण फिजिओथेरपी म्हणल्यानंतर सगळ्यात पहिले जॉईंट पेन किंवा पॅरालिसिस, पार्किन्सन किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह केसेस ज्या असतात त्याच्यामध्ये आम्ही काम करतो, एक्सरसाइज देतो किंवा पेन रिलीफसाठी मशीन वापरतो. पण त्याचबरोबर पेशंटला काही सिस्टमिक आजार पण असतात. जसं की आज डायबिटीज डे आहे, तर डायबिटीज हा मोस्ट कॉमन डिसीज आहे आपल्याकडे. बीपी, थायरॉइड किंवा अस्थमा यासारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा डायजेस्टिव्ह इश्यूज बऱ्याचदा पेशंटला असतात. म्हणजे खूपदा असं होतं जेव्हा आम्ही व्यायाम करतो की फीवर आहे म्हणून आज आम्हाला एक्सरसाइज करून घेता येत नाही किंवा लूज मोशन आहे एखाद्या पेशंटला, तर सतत लूज मोशनमुळे डिहायड्रेशन झालंय, तर एनर्जीच नाही पुरत आहे व्यायाम करायसाठी किंवा आज शुगर खूप फ्लक्च्युएटिंग आहे, तर मग पेशंट एक्सरसाइज नाही करू शकत. मग त्या केसमध्ये काय होतं, एक्सरसाइज नाही केली की त्याची पुढची रिकव्हरी जी आहे ती थांबते किंवा स्लो डाऊन होऊन जाते. मग अशा केसेसमध्ये मी आजपर्यंत न्यूरोथेरपी तिथे वापरून, न्यूरोथेरपीचे काही छोटे छोटे पॉईंटचा तिथे वापर करून, की लूज मोशन असेल तर खूपच रामबाण ट्रीटमेंट आहे आमची, ती ट्रीटमेंट दिली की तुमचं लूज मोशन एका ट्रीटमेंटमध्ये बंद होतात. त्याच्यानंतर पेशंटला एनर्जेटिक पण फील होतं. असं नाही की ते डिहायड्रेशन झालंय तर विकनेस राहणार, पण त्याचबरोबर म्हणजे लूज मोशनही बंद होतात आणि एनर्जेटिक पण पेशंट राहतात. मग तुम्ही लगेच इमिजिएट त्यांच्या एक्सरसाइज करून घेऊ शकता. फीवर आहे, फीवरची सुद्धा आमची खूपच छोटीशी ट्रीटमेंट आहे, म्हणजे अगदी लहान मुलांपासून आम्ही ती शिकवतो आणि घरच्या घरी लोक करतात आणि फीवर त्यांचा कमी होतो. असा मी त्याचा संगम करून न्यूरोथेरपी फिजिओथेरपीमध्ये इफेक्टिव्ह केलेली आहे. आणि म्हणजे सगळ्याच आजार, म्हणजे सांगू नाही शकत तुम्हाला की कुठले कुठले आजार, एवढी मोठी लिस्ट आहे सगळ्या आजारांची की आमच्याकडे सगळेच येतात. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम ऍसिडिटी, मायग्रेन टिल कॅन्सर पर्यंत कुठलाही जरी आजार असेल तरी आम्ही ट्रीटमेंट ही प्रेशर पॉईंट देऊनच करतो. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मेडिसिन आम्ही वापरत नाही, त्याचबरोबर कुठलंही मशीन नाहीये, एक्सटर्नल ऍप्लिकेशन नाहीये, पोटात घ्यायलासाठी आम्ही काही देत नाही. अगदी छोटंसं पथ्य आहे आमचं की फक्त नॉनव्हेज आणि ड्रिंक या 2 गोष्टी ट्रीटमेंटला चालत नाहीत, कारण त्या डायजेशनवर हॅम्पर करतात, डायजेशन सिस्टीमला लोड येतो. त्यामुळे फक्त त्या 2 गोष्टी आम्ही नाही म्हणून सांगतो, बाकी इतर कुठलेही पथ्य ह्याच्यामध्ये नाही आहेत. आणि असे त्यामुळे ही देण्यासाठी सोपी थेरपी आहे. खूपच छान. दर्शकांना सांगू इच्छितो की डॉक्टर मॅडम माधुरी मॅडम खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. मॅम एवढं सांगा की न्यूरोथेरपी म्हणजे लोकांना गैरसमज असा होतो की न्यूरो म्हणजे ब्रेन्स कनेक्टेड आणि ह्या उपचारामध्ये तुम्ही सर्वच आजारावर तुम्ही उपचार करताय, खूपच चांगलं. तर याबद्दल सविस्तर अॅनाटॉमी बद्दल सांगायचं. न्यूरो हा जो शब्द आहे हा ऍक्च्युली अॅनाटॉमिकली न्यूरो म्हणजे ब्रेन आणि ब्रेनच्या रिलेटेड ज्या सगळ्या नर्व्स ब्रेन मधनं बाहेर येतात, म्हणजे आपण त्याला संचार वाहिनी जे म्हणतो, तर त्याला आपण नर्व्स, न्यूरॉन्स किंवा नर्वस सिस्टीम अशी जी नावं आहेत. आणि त्याचं काम जे असतं, मेजॉरिटी आपल्याकडे न्यूरोफिजिशियन आणि न्यूरोसर्जन हे त्याच्या रिलेटेड आजार, म्हणजे पॅरालिसिस, पार्किन्सन, जीबीएस किंवा एखादी नर्व अफेक्ट झाली आहे, नर्व इंजुरी झाली आहे, असे सगळे जे काही आजार आहेत हे न्यूरोफिजिशियन किंवा न्यूरोसर्जन ट्रीट करत असतात. पण ब्रेन कडनं ज्या सगळ्या नर्व्स निघतात त्या फक्त हातापायांना, मसल्सला सप्लाय न करता त्यांचा प्रत्येक ऑर्गनला सप्लाय असतो. म्हणजे हार्टला पण नर्व सप्लाय आहे, लिव्हरला पण नर्व सप्लाय, पॅन्क्रियाजला पण नर्व सप्लाय, प्रत्येक ऑर्गनला नर्व सप्लाय असतो आणि त्याचंच थ्रू त्याचे सिग्नल ब्रेन पर्यंत जात असतात. म्हणजे जर ऑक्सिजन घ्यायला किंवा श्वास घ्यायला एखाद्या पेशंटला त्रास होत असेल तर त्याचे सिग्नल लंग्स कडनं ब्रेन पर्यंत जातात की प्रॉपर तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाहीये, आणि मग त्याचा रिव्हर्स मग काय ऍक्शन बॉडीनी घ्यायची आहे हा सिग्नल ब्रेन कडनं लंग पर्यंत येतो.
हे जे कनेक्शन आहे हे सगळं न्यूरॉनल कनेक्शन आहे. जसं हार्टकडनं सर्क्युलेशन हे पूर्ण हातापायांमध्ये किंवा सगळ्या ऑर्गन्समध्ये जातं आणि आपण म्हणतो अशुद्ध रक्त परत हार्टपर्यंत जातं शुद्ध होण्यासाठी. सेम वेज ब्रेनचं पण कार्य चालतं. मग ह्याला जे आहे कुठल्या ऑर्गननी किती काम करायचंय, कसं करायचंय ह्याचा जो कंट्रोल आहे तो ब्रेनकडनं असतो. सगळ्या ऑर्गन्सचे सेंटर हे ब्रेनमध्ये असतात. तर त्याला स्टिम्युलेट करून त्याला परत नॉर्मल फंक्शनिंग कसं करायचं आहे हे सिग्नल्स जे आहे ते कमांडिंग जे आहे ते ब्रेन करत असतं. त्यामुळे ही थेरपी न्यूरो बेस्ड आहे, म्हणजे नर्व बेस आहे. नर्व्सचे सिग्नल्स आपण स्टिम्युलेट करतो, म्हणजे एखादा तुमचा ऑर्गन जो कमी काम करतोय तो पुन्हा पूर्ववत चांगलं काम करायला सुरुवात होते. खूप छान मॅडम. मॅडम शेवटचा एक प्रश्न असा आहे की तुम्ही ॲज अ फिजिओथेरपिस्ट गेले 6 वर्ष तुम्ही यामध्ये घातलेल्या 20 वर्षात तुमचं प्रॅक्टिस आहे आणि जसं म्हणतो ना मुलगा वडिलाचं प्रपंच पुढं घेऊन जातो व्यवसाय, तसं तुम्ही आईचं जे आहे न्यूरोपॅथी जे थेरपी आहे त्याला घेऊन सोबत तुम्ही संगम केलेला आहे. खूपच कौतुकास्पद आहे. याबद्दल तुमची संकल्पना कशी आली आईचं व्यवसाय पुढे घेऊन? मी जसं म्हणलं आई की मागे लागलेली होती. मी जसं म्हटलं की मी लहानपणापासून ही थेरपी बघत आली आहे. म्हणजे अगदी सांगायचं सुरुवात म्हणजे माझ्या आईची ह्या थेरपीची सुरुवात पण एक ॲज अ पेशंट झाली. आई एक पेशंट म्हणून ह्या थेरपीमध्ये एंटर झाली आणि ती बरी झाली. म्हणजे त्यावेळेसची तिची कंडिशन म्हणजे अतिशय विकनेस होता. घरातली कुठलीही कामं तिला करता येत नव्हती आणि आम्ही शाळेत होतो. पण ह्या थेरपीने जादूसारखे रिझल्ट्स आम्हाला दिले. आई आमची एकदम पुन्हा हेल्दी झाली आणि सगळे कामं करायला लागली. दॅट वॉज द इन्स्पिरेशन की आईला ही थेरपी शिकावीशी वाटली. आई ही थेरपी शिकली आणि फक्त माझी आई आहे म्हणून बरी झाली आहे असं मला वाटत होतं. पण जेव्हा आई ही शिकून आली आणि आमच्याकडे हे क्लिनिक चालू झालं त्यावेळेस असंख्य पेशंट आम्ही बघितले की जे येत आहेत, आजारी आहेत, त्यांना काही नाही का त्रास आहे, पण ते बरे होऊन जात आहेत आणि दुसऱ्या पेशंटला पण रेफर करतायत. मग त्यावेळेस मला मेडिकल फील्ड विषयीच आस्था निर्माण झाली आणि मग त्याच्यातनं मी फिजिओथेरपी ग्रॅज्युएशन आणि पुढे चालून ह्याच्याशी त्याचा संगम केला. खूपच छान. मॅम तुम्हाला पण कौतुक करावं लागेल कारण तुम्ही न्यूरोथेरपी करून मुलींना फिजिओथेरपी म्हणजे स्पेशल डिग्री घेऊन दिलेली. याच्यामध्ये तुमचं विचार कसे वाटले? नाही, कारण याच्यामध्ये एक तर मी स्वतः बरे झाले होते आणि माझे गुरुजी म्हणजे हे थेरपीचे जे हे आहेत जनक डॉक्टर लजपतराय मेहरा यांना मी म्हणजे खूप जवळून आणि त्यांच्याकडचे स्वतःचे पेशंट पण आम्ही खूप पाहिले. म्हणजे खूप आपल्याकडे तरी एवढे क्रिटिकल येत नाहीत लोकांना. आम्ही तिथं त्यांच्याकडे खूप क्रिटिकल म्हणजे जे केस कधी कोण्या डॉक्टरनी पाहिलेली नाही, ऐकलेली नाही, अशा केसेस आम्ही त्यांच्याकडे पाहिलेल्या. आणि देशातून परदेशातून असे पेशंट यायचे आणि त्यांच्याकडे रिझल्ट मिळायचेच. आणि त्यांनी जे दिले ते आम्ही शब्दात नाही सांगू शकत. जे आमच्या गुरूंनी दिले ते आम्ही शब्दात नाही सांगू शकत. आणि त्याच्यामुळं ते एक संकल्पच केलेला होता की जे आपल्याला मिळाले ते आपण आज तागायत हयात आहोत तोपर्यंत ते चालवायचंच आहे. आणि हिनं तर लहानपणापासून गुरुजींना हिनं पण लहानपणापासून गुरुजींचे लेक्चर वगैरे सगळं ऐकले, कॅम्प वगैरे पाहिलेले आहेत. गुरुजींना पण हिच्याबद्दल खूप हे होतं. ते मला म्हणायचे की ही मुलगी माझी आहे, तुझी नाहीये. मग तिला मी म्हणायची की तुला हे करायचंय, तुला हे शिकायचंय. आणि आता त्या पद्धतीने ती शिकली आहे आणि प्रॅक्टिस पण करतीये. मॅडम जाता तुम्ही जनतेला काय आव्हान करणार फिजिओथेरपी बद्दल किंवा न्यूरोथेरपी बद्दल? आव्हान एकच आहे. जसं आपण आता बघतोय की खूप मेडिसिनचा वापर आपण करतो आणि मग एका स्टेज नंतर आपलं शरीर हे मेडिसिनला रिस्पॉन्ड करणं कमी करतं आणि त्यावेळेस परत आपल्याला डॉक्टरांचा सल्ला असा येतो की तुम्ही मेडिसिनचा कमीत कमी वापर करा. पण ती स्टेज येण्याआधीच तुम्ही स्वतःला त्याचा लिमिटेड वापर करून किंवा त्याचा वापर अत्यल्प करून जर न्यूरोथेरपी किंवा फिजिओथेरपी सारख्या अशा थेरपीजचा अवलंब केला तर तुम्ही तुमचं शरीर किंवा तुमचा आजार हा कमी निरोगी बनवू शकता आणि जास्तीत जास्त चांगलं लाईफ आणि जास्त दिवसांसाठी चांगलं लाईफ जगू शकता. खूपच छान. दर्शकांना सांगितलं की आज मधुमेह दिवसानिमित्त सर्वांना या रुग्णालयातर्फे किंवा आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा आहे. आणि ह्या रुग्णालयाचं रिवायवल जे हेल्थ केअर सेंटर आहे इथं नक्की एकदा येऊन आपण याचा अनुभव घेणं आवश्यक आहे. तरच आपल्याला माहिती पडेल की रिवायवल न्यूरोथेरपी मध्ये काय उपचार होऊ शकतात. या रुग्णालयाचा ऍड्रेस आहे उल्कानगरीमध्ये.
इथं आले की तुम्हाला कोणी पण इथं 5 मिनिटाचा रस्ता आहे, इथं तुम्हाला दाखवून यामध्ये नंबर मिळेल, सर्व व्यवस्थित तुम्हाला त्याची माहिती मिळेल. फक्त आजार कोणता आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतल्यानंतर आपला जो उपचार चालू आहे ते घेता घेता जर ही न्यूरोथेरपी आपण जर घेतली तर नक्कीच आपल्याला यापासून यश मिळू शकतो आणि आपण रोगमुक्त होऊ शकतो. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृती.